आई वडिलांचे मी ऋणी राहील की त्यांनी मला आपल्या सर्वांच्या सेवेसाठी इथं पाठवलेला आहे, जन्म दिलेला आहे. कारण की ही सेवाच आहे माझ्याकडून, लोकसेवा आणि सोशल वर्क. तसेच मी या बिझनेसमध्ये येण्याच्या आधी काय करत होतो, तर माझे नाव प्रोफेसर ओमराजे निंबाळकर. तर मी कॉलेजवरती लेक्चरशिप करायचो. त्याच्या आधी मी बँक डिपार्टमेंटला सुद्धा जॉब केला. अशा ठिकठिकाणी माझं जर वय बघितलं तर माझा अनुभव जास्त आहे, माझं वय कमी आहे. पण ही आग कुठून लागली, या डायरेक्ट सेलिंग मध्ये येण्याची आग कुठून लागली? असंच मी एका प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये कोरोना या काळात काम करत होतो. पण फ्युचर करिअर बघितलं तर काही वाटलं नाही तिथं. नंतर मला माझ्या जे माझे सिनियर अपलाईन होते ते पुण्यावरून होते, त्यांनी मला आपल्या स्वामिनीची ऑनलाईन वेबिनार मीटिंगची लिंक पाठवली. त्यावर मी मीटिंग अटेंड केली, बघून घेतलं सर्व, कुठल्याही पद्धतीने डाऊट नाही घेतला, डिटेल्स घेतली, कामाला सुरुवात केली. आणि सुरुवातीला कामाला सुरुवात केली पण रिस्पॉन्स एकदम निगेटिव्ह मिळत होता मार्केटमधून. कारण की छत्रपती शिवरायांनी जेव्हा लढाई जिंकण्याचं, स्वराज्य निर्माण करण्याचं जेव्हा एक धाडस घेतलं होतं, त्यावेळेस त्यांच्यासोबत जास्त मावळे होते का? नाही, छोटेसे होते. तसेच आपण हॉलमध्ये जेवढे बसलेलो हे पण एक आपले चांगले शूरवीर, चांगले योद्धेच आहे आपण. तर मी सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये मी एकटाच होतो. वयाने पण लहान होतो आणि अनुभवाने पण. मला अनेक कंपनीतले लीडर लोक असतील, अनेक कंपनीचे सेमिनार होते, अनेक काही गोष्टी बोलायचे, सांगायचे, खूप काही बिघडवायचे. पण मी जे स्वामिनीमध्ये आलो होतो तेव्हा मी कुठल्याही पद्धती दुसरा निर्णय घेऊन आलो नव्हतो. मी स्वतः निर्णय घेऊन आलो होतो की मला इतरांनी सांगावं आणि मी त्याच्या मनाने चालव. स्वतः निर्णय घेतला आणि खास आग केव्हा लागली, आज आपले एमडी सर सुद्धा बसलेले आहेत. जेव्हा डोंबिवली या ठिकाणी प्रोग्राम झालेला होता त्यावेळेस माझी रँक अचीव झालेली होती. आणि तो दिवस होता म्हणजे 28 ऑक्टोबर 2023. ज्यावेळेस मी सरांना लाईव्ह बघितलं, ऐकलं आणि खरोखर मनात एक निर्णय घेतला, निर्धार घेतला की आपल्यासोबत कोणी असो कर नसो, पण आपल्याला करायची तर स्वामीनीच करायची. कारण की एक युनिक कन्सेप्ट मिळाला आणि या कन्सेप्ट मला जो मिळाला तर हे मला गॉड गिफ्ट मिळालेले. काय मिळालेले? गॉड गिफ्ट. कारण की शोधून पण सापडणार नाही. अनेक मार्केटमध्ये असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, पण असा प्लॅटफॉर्म आपल्या ज्यांच्या कोणाच्या आयुष्यामध्ये येतो तर त्यांनी खरोखर याला कॅच केलं पाहिजे. जेवढे तुम्ही गोल्डन ऐकलं असेल, जे गोल्ड बनलेले, स्टार बनलेले, तर यांनी यांचं हसतमुख चेहऱ्याने जे मनोगत व्यक्त केलं, जेव्हा त्यांचे शब्द आतमधून येत होते तेव्हा खरोखर खूप आनंद वाटत होता की एक स्वामिनीने जी त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली आणि स्वामिनी जे आपल्याला डे टू डे इन्कम देते याच्यामधून दुप्पट ऊर्जा निर्माण होते. जसे आपल्या सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मला गुरु म्हणजे लाभलेले, मला ज्यांनी आणले अभिजित त्याचे धन्यवाद. त्याच्यानंतर ज्यांनी मला इथं घडवलं, खरोखर जसं मॅडम बोलले, पाटील मॅडम, की आम्हाला नेहमी कडू बोलणारे, रागवणारे, तसे आमचे मोरेगुरु फाउंडर मिस्टर सतीश संपास सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आपल्या एमडी सरांचे तर जेवढे काही धन्यवाद मानू तेवढे कमीच येतं. कारण मी स्वामीनीमध्ये टिकलो तर फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो सरांमुळे. माझ्या आजही मोबाईलवरती फोटो आहे. जेव्हाही मला काही निगेटिव्ह होतं माझ्या मनामध्ये एखादा वर्ड, मी फोटो काढत असतो ते बघत असतो. माझ्या मोबाईल मध्ये बरेच फोटो डिलीट झाले पण तो फोटो डिलीट नाहीये. आणि तुम्ही स्टेटसलाही ठेवतो की मी तेव्हा कसा होतो, मी त्यावेळेस मध्ये कसा बिझनेस चालू केला होता, आता कुठे आहे. आणि जेवढी टीम इथे येऊन सांगून बोलून गेली तर यांचं यश, सक्सेस म्हणजे की मी यांना एकच सांगत असतो, सक्सेस कधी शॉर्टकट मार्गाने मिळत नसते. सक्सेस तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्हाला सातत्य कंटिन्यू ठेवावी लागेल. सक्सेस जर तुम्हाला शॉर्टकट मार्गाने मिळालं तर टिकत नाही, आणि जे लॉंग वेळेने मिळालं ते तुम्हाला आयुष्यभर टिकणार आहे. स्वामिनी बिझनेस हा आपला 1-2 दिवसाचा नाहीये. स्वामिनी बिझनेस हा लाईफ टाइमचा आहे. स्वामिनीमध्ये डे टू डे सिस्टीम प्युअर असल्या कारणानं अनेकांना असं वाटतं की मला रोज पेमेंट द्यायला पाहिजे. जेव्हा आमच्या सरांनी सांगितलं, सतीश सरांनी, मी रोज स्क्रीनशॉट टाकतो आणि अनेक जणांना जेवण होते, खरोखर होती ती बऱ्याच जणांना, तर तेव्हा असं वाटतं की मी त्यांना एकच मेसेज देत असतो, आपल्याला पण पैसे येणार आहेत, आपल्याला पण टीम बनणारी आहे, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे सर करतात ते वर्क करावं लागेल. जर आपण ते वर्क केलं नाही तर आपल्याला पैसा येणार नाहीये. म्हणून दोष कंपनीचा नाहीये, मॅनेजमेंटचा नाही, सीएमडी सरचा नाही, पीओचा नाही. जो काही आपल्या कामाचं जे मोबदला आहे तर आपलं सर्वस्व कामावर डिपेंड आहे. काम झालं तरच पैसा येणार, काम नाही झालं तर पैसा येणार नाहीये. त्याच्यामुळे दोष, ब्लेम कोणाला देत बसायचं नाही, स्वतःला घडवण्यात वेळ घालायचा. जेवढे फास्टली तुम्ही घडणार, बनणार आणि टीमला घडवणार तसा तुम्हाला पैसा अकाउंटला येऊन लागणार. सरांनी खूप आज बेस्ट फ्युचरचा आपल्याला मेसेज दिलेला आहे. जेवढी आजच्या या प्रोग्रामला उपस्थित हजर आहे तर सर्वांना गुड मेसेज मिळालेला आहे की येणारी जी आपली जो फ्युचर आहे आपल्या कंपनीचं खूप ब्राईटनेस असणार आहे. कारण लॉंग टाइम चालणारा आपला कन्सेप्ट कुठेही रुकणार, थांबणारा नाहीये. त्याच्यानंतर आपल्याचे जे पेआउट सिस्टीम आहे डे टू डे ची, तर ही आपल्या अकाउंटला येणार आहे.
आपल्या अकाउंटला ती येणार आहे. तर खूप गुड मेसेज मिळालेले आजच्या डेटला. नक्की सर्वजण या प्रेरणेनं, या आत्मविश्वासानं, या कॉन्फिडन्सनं 100% वर्क करतील. आपण जेवढे आहे तेवढे सगळ्यांनी फक्त एकच निर्धार निश्चय करायचा आहे की मला करायची तर स्वामीनीच करायची, टिकायचं स्वामिनीमध्येच टिकायचं. अपडाऊन्स आले तर असं समजायचं की चांगले दिवस पण जीवनात असतात आणि वाईट दिवस पण असतात. चांगले दिवस तुम्हाला आनंद निर्माण करतात, वाईट दिवस तुम्हाला अनुभव देत असतात. तर वाईट दिवसाला कधीच आपण खचून जायचं नाही, थकायचं नाही, थांबायचं नाही. एवढा तुमच्या सर्वांना माहिती होतो. कारण अनेक जण अपयशाला घाबरतात, थांबतात, रुकतात. अपयशाला घाबरायचं नाही, अपयशाला सामोरे जायचं. तसं मी एक वाक्य नेहमी आमच्या टीमला सांगत असतो की तुम्हाला ज्या गावी जायचं त्या गावचा रूट जर तो बंद असेल तर तुम्हाला अर्जंटली जायचं असेल तर तुम्ही पर्यायी मार्ग शोधता आणि पर्यायी मार्गाने त्या गावी पोहोचता. तसंच आपल्या सक्सेसचं पण आहे. एखाद्या वेळेस जर बाय चान्सली आपल्या डोक्यात काही जर थॉट आले तर त्याला काय करायचं, साईडला सरायचं, त्याच्यावर पर्याय शोधायचा आणि पुढे जात राहायचं. तर धन्यवाद सर्वांना. नेक्स्ट 100% आपण सर्व सोबत आहे. आपला महाराष्ट्रामध्ये खाली आपल्या साहेबांची श्रद्धा खूप तळमळ आहे. आपला स्वामिनी प्रिन्सेस महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आपण सर्वजण त्याचे शिलेदार बनूया. आपण सर्वजण त्याची जिम्मेदारी घेऊया. आपापल्या तालुक्या वाईज, आपापल्या डिस्ट्रिक्ट वाईज. मी वाशिम मध्ये प्रोग्राम घेतले. आपल्या सरांना सुद्धा आमंत्रण केलं. बाईकला ते सर येऊन होते शकली त्यावेळेस, आपले खामकर सर होते त्यावेळेस. पण नक्कीच आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज, तालुका वाईज प्रोग्राम घेऊ. स्वामिनीला आपणच आहे पुढे नेणारे, स्वामिनीचा सगळीकडे झेंडा गाजवणारे महाराष्ट्रामध्ये आपणच जेवढे इथं बसलेले आणि बाहेरची टीम पण आलेलीच आहे. तर हा कन्सेप्ट तुमच्या आयुष्यात 100% चांगले दिवस आणणारे. फक्त टिकून राहा आणि सातत्याने काम करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय स्वामिनी, जय जय स्वामी.